नमस्कार. रोखोक बरोबर स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आपल्या देशातल्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे लागोपाठ दोनदा मुखर्जींनी आपल्या देशाची संस्कृती ही सहिष्णू आहे याचा विसर पडू देऊ नका असं या देशाला बजावलं. प्रणव मुखर्जींनी यांच्याकडे गेल्या 5 दशकातला संसदीय राजकारणाचा अनुभव, त्यांची कुशाग्र बुद्धी आणि आतापर्यंत त्यांनी वारंवार घेतलेली समन्वयाची भूमिका याबद्दल त्यांच्या पक्षातल्याच पूर्वीच्या नव्हे तर विरोधकांना देखील आणि आता संपूर्ण राष्ट्राला एक आदराची भावना आहे. वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करताना राष्ट्रपतींच्या समोर दादरी, काश्मीरमध्ये झालेल्या हत्या, धार्मिक आणि जातीय विद्वेष वाढवणारी राजकारण्यांची चिथावणीखोर विधानच अर्थात होती. भारत लोकशाही मानणारा, विविधतेचा अभिमान बाळगणारा देश आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार अशा अनेक देशांमध्ये लोकशाही आणण्याचे प्रयोग फसलेत, पण आपण मात्र लोकशाही टिकवून ठेवली आहे. पण आता आपली विविधता जोपासणारी ही संस्कृती, सगळ्यांना समान हक्क देणारी विचार परंपरा यांना कुठेतरी बाधा येत तर नाही ना अशी शंका निर्माण करणारं वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे. एकीकडे दादरी, काश्मीरमध्ये झालेल्या हत्या, कलबुर्गींसारख्या विचारवंतांच्या हत्या, साहित्यिकांनी पुरस्कार परत करणं, हे सगळं काय दर्शवतं? साहित्यिकांच्या पुरस्कार परत करण्याबाबत काही आक्षेप असले तरी देशातल्या वाढत्या असहिष्णुतेकडे त्यांनी लक्ष वेधलं हे कसं नाकारता येईल? पंतप्रधानांनी या घटनांची निंदा केली असली तरी संशयाचं वातावरण दूर करण्यात ते खरोखरच यशस्वी ठरलेत का? ज्या जोरकसपणे या घटनांचा निषेध आणि त्या विरोधात कारवाई व्हायला हवी होती तशी ती झाली आहे का? अमेरिकेत जर अशा घटना घडल्या असत्या तर त्या सहन केल्या गेल्या असत्या का? म्हणजे एकेकाळी अल्पसंख्याकांचे लांगुल चालन या देशात होतं असं मानलं जायचं, तर आता बहुसंख्याकांची दादागिरी सुरू आहे असं आम्ही मानायचं का? सध्या जे सुरू आहे ते ढोंगी पुरोगामी आणि धार्मिक ध्रुवीकरण करू पाहणारे हिंदुत्ववादी यांच्यातली लढाई आहे का? एक मात्र खरं, जे सध्या या देशात सुरू आहे ते आजच नाही उद्या करता देखील अत्यंत चिंताजनक आहे. सगळं जग आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे एक लोकशाहीवादी, सर्वसमावेशक आणि सगळ्यांना समान हक्क देणारं राष्ट्र ही आपली ओळख कायम ठेवायची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे या निमित्तानं निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची आजच्या रोखोकमध्ये चर्चा करूयात असहिष्णुतेचा आगडोम या खास रोखोक कार्यक्रमात. असहिष्णुतेचा आगडोम या विषयावर सुरुवातीला पाहूया एक खास रिपोर्ट. सप्टेंबर 2015 गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीत मुस्लिमाची हत्या. 7 ऑक्टोबर 2015 मुंबईतली गुलाम अलींची मैफल रद्द. 12 ऑक्टोबर 2015 कसुरींचं पुस्तक प्रकाशित करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक. 14 ऑक्टोबर 2015 पंजाबमध्ये ग्रंथ साहिबच्या विटंबनेवरून आगडोंब. 18 ऑक्टोबर 2015 काश्मीरात गायी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांवर हल्ला, 1 ठार. 19 ऑक्टोबर 2015 हरियाणात दलितांच्या घरावर हल्ला, 2 कोवळ्या जीवांचा बळी. 19 ऑक्टोबर 2015 बीसीसीआय ऑफिसात शिवसैनिकांचा धुडगूस. गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या हिंसक घटनांनी देशातलं वातावरण ढवळून गेलंय. या घटनांचा आणि साहित्यिक विचारवंतांच्या हत्यांचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सिलसिला सुरू केला. महत्वाचं म्हणजे राष्ट्रपतींनी देखील याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. देशात असहिष्णुतेनं टोक गाठलं असताना उशिरा का होईना पंतप्रधान मोदींनीही आपलं मौन सोडलं. दादरी आणि गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द झाल्याचं मला दुःख आहे, मात्र त्याला भाजप जबाबदार नाही. भाजपनं अशा घटनांचं कधीच समर्थन केलेलं नाही. मात्र या घटनांच्या माध्यमातून विरोधी पक्ष भाजपवर सांप्रदायिकतेचा आरोप करतायत. असे आरोप करून विरोधक ध्रुवीकरणाचं राजकारण करत नाहीत का, असा सवाल मोदींनी एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. मात्र यानंतरही या असहिष्णू घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींना लागोपाठ दुसऱ्यांदा याची गंभीर दखल घेतली. 5000 वर्षांची भारतीय संस्कृती टिकली आहे ती सहिष्णुतेमुळेच. मतभेदांना देखील सामावून घेणारी आपली संस्कृती आहे. बहुविध भाषा, 1600 बोली भाषा, 7 धर्म यांचा समावेश असलेला आपला भारत देश एका राज्यघटनेनं बांधला गेलाय. आपली ही संस्कृती मूल्य नष्ट होता कामा नयेत अशा भावना प्रणव मुखर्जींनी व्यक्त केल्या आहेत. देशात वाढलेल्या या हिंसाचारी घटनांचा अर्थ काय लावायचा?
आपण खरंच असहिष्णू झालोत का? सध्या सोशल मीडियावरून देखील याबाबत दोन्ही बाजूंनी टिवटिवाट सुरू आहे. हा केवळ प्रोपोगंडा आहे की खरंच परिस्थिती बिघडली आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. असहिष्णुतेचा आगडोम या विषयावरचा खास रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी आज स्टुडिओमध्ये आहेत. केशवजींचं स्वागत. भालचंद्र कांगो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, भालचंद्रजी आपले या कार्यक्रमात स्वागत. राजीव सातव काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचंही स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी. या चौघांना घेऊन आपण राष्ट्रपतींनी जी चिंता व्यक्त केली आहे त्या असहिष्णुतेच्या आगडोंबाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पाहूया या भागामध्ये जो मुद्दा मी चर्चेला घेणार आहे तो मुद्दा काय? तो मुद्दा आहे, आधी आम्ही अल्पसंख्याकांचं लांगून चालन होत होतं ते पाहत होतो, आता बहुसंख्याकांची दादागिरी सुरू आहे हे पाहतोय का? आपण थेट जाऊया भालचंद्र कांगो यांच्याकडे. भालचंद्र कांगो, आपण भारताच्या संसदेचं जे राजकारण आहे ते गेले अनेक वर्ष अत्यंत जवळून पाहताय. राष्ट्रपतींनी या देशाला, या देशाच्या राजकारण्यांना सहिष्णुतेची आठवण लागोपाठ दोनदा जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रत्येक वेळी करून द्यावी अशा प्रकारची घटना यापूर्वी भारतीय राजकारणात कधी पाहिली होती? मला आठवत नाही. फक्त गुजरातच्या दंगलीच्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी नरेंद्र मोदींना राजधर्माचं पालन करा असा सल्ला दिलेला मला आठवतो. याच्याशिवाय अशी एखादी मोठी घटना की देशाच्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला या देशामधल्या असहिष्णुतेची काळजी करावी लागली किंवा ह्या देशामधली जी बहुविध सांस्कृतिक परंपरा आहे तिला धोका निर्माण झालाय असं सांगण्याची पाळी आली आहे असं मला काही आठवत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज पॉइंट वेट टेकन आपण चर्चा थोडी पुढे नेऊया. राजीव सातव आपल्या बरोबर आहेत. राजीव सातव, आपण आता कांगोंचं वक्तव्य ऐकलं की अशा प्रकारे हे पहिल्यांदाच घडलेलं असावं किंवा यापूर्वी गुजरातच्या दंगलींच्या वेळेला राजधर्माची आठवण करून देणारं वक्तव्य तत्कालीन पंतप्रधानांनी केलं होतं. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त करावी. या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची जबाबदारी कोणाची? या घटनांना केंद्र सरकार जबाबदार म्हणायचं का? ज्या राज्यात या घटना घडल्या त्या राज्याच्या प्रशासनाला, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि तिथल्या सत्तारूढ पक्षाला आपण जबाबदार धरणार? नेमकं या घटनांसाठी जबाबदार कोण? राजीव सातव. मागच्या 16 महिन्यापासून या देशामध्ये अच्छे दिनाचं सरकार सुरू आहे आणि त्यांनी ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की या देशातल्या सगळ्या लोकांना आम्ही सोबत घेऊन चालू. या देशामध्ये जो मुख्य विषय आहे, ज्या काँग्रेसच्या विरोधात मतं मागितली ती कशी मतं मागितली? महागाईच्या विरोधात मतं मागितली, तुम्ही मतं मागितली भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि मागच्या 15-16 महिन्यामध्ये पाहिलं असेल तर यामध्ये काहीही यांना बदल करता आला नाही. आजचे दिन नको पण ते पहिले दिवस आहेत ते तरी कायम ठेवा अशी आता देशातली जनता. राजीव सातव, याची जबाबदारी कोणाची आहे? सगळ्यात महत्वाचा विषय असा, याची जबाबदारी कोणाची आहे? याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. याची जबाबदारी जेवढी केंद्राची तेवढीच राज्याची आहे. राज्यामध्ये सरकार आमचं नाही म्हणून त्याला पळवाट मोदींना काढता येणार नाही, पहिली गोष्ट. आणि तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, राष्ट्रपतींना दोनदा या संदर्भात बोलावं लागतंय आणि मग तुम्ही दुःख व्यक्त करताय की राष्ट्रपती जी ने कहा उससे मैं सहमत हूं. अरे तुम्ही देशाचे पंतप्रधान ट्विट करता. राजीव सातव, तुम्ही अशा प्रकारच्या धार्मिक असहिष्णुतेच्या घटना घडल्यानंतर ज्या राज्यात त्या घडल्या त्या मुख्यमंत्र्याबरोबरच ज्या देशात त्या घडल्या तत्कालीन पंतप्रधानालाही तेवढेच जबाबदार धरताय असं आपलं ठाम विधान आहे. बरोबर आहे राजीव सातव? एम आय राईट? अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आपण चर्चा पुढे नेऊया. तुम्ही आता एक प्रकारे हे विधान केले, आपण चर्चा पुढे नेऊया. आपल्यासोबत कुमार सप्तर्षी आहेत. कुमार सप्तर्षी, राष्ट्रपतींकडे ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणतो तशा प्रकारच्या पॉवर्स नसतात, त्याचे कार्यकारी अधिकार हे पंतप्रधानाकडे असतात. परंतु राष्ट्रपती यांची एक नैतिक ताकद असते, ते या देशाला मार्गदर्शन करू शकतात. संसद जरी महत्वाची असली तरी एखाद्या प्रश्नावर, एखाद्या मुद्द्यावर राष्ट्रपती काय म्हणतात, आणि विशेषतः अशा प्रकारचे राष्ट्रपती की ज्यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर आहे अशा प्रणव मुखर्जींच्या या असहिष्णुतेच्या वक्तव्यावर
आपली नेमकी प्रतिक्रिया काय, आपण सहमत आहात का? राष्ट्रपतींचं हे वक्तव्य या देशासाठी, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी गंभीर असा इशारा किंवा सूचना असं वाटत नाही का आपल्याला? कुमार सप्तर्षी, राष्ट्रपतींनी जो इशारा दिलाय देशाला की आपण आपल्या हाताने आपलं भविष्य नासवून घेऊ, आपल्यात जर असहिष्णुता वाढली तर तो 100-200% योग्यच आहे. आणि हे त्यांना वक्तव्य करावं लागलं त्याचं कारण पंतप्रधान मोदी यावर काहीच भाष्य करत नव्हते. त्यामुळं असा एक देशात समज झाला होता की त्यांना हे संप्रदायवादी जे हिंदू विरोधी हिंदुत्व आहे समजाला त्यांनी धक्का देऊन मोदींना एक वाट करून दिली की निदान एवढं म्हणता येईल की मी सहमत आहे, म्हणजे RSSचा फार काही आदेश आणि त्रास होणार नाही. आता प्रश्न असा आहे की ही असहिष्णुता हळूहळू कधीपासून वाढत गेली? तर ही बाबरी मस्जिद पडली 6 डिसेंबर 1992. त्या बाबरीच्या नंतर सर्वच देशातलं वातावरण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि माणुसकी या सगळ्यात बदलू लागला. ही 5000 वर्षाची आपली संस्कृती आहे, जगातली सर्वात प्राचीन आहे आणि जगाला आश्चर्य वाटणारी आहे की एवढे धर्म, एवढ्या भाषा असताना, एवढ्या जाती असताना हे लोक एकत्र कसे नांदतात. तर त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सहिष्णुता. आणि या सहिष्णुतेलाच आता धक्का लागला. पूर्वी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो तुरुंगात गेला तो नंतर अगदी आवडीनं देभ लावायचा. देभ म्हणजे देशभक्त. मी तुरुंगात गेलो होतो, नवीन मूल्य आणली स्वातंत्र्य लढ्यानी, त्याचा मी भक्त आहे आणि देभ लावायचे. आता हे असं करताय की मी द्वेषभक्त आहे. इतकी त्या द्वेषभक्तीला प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे मोदी सरकार आल्यापासून. होय मी मुस्लिम विरोधी आहे, होय मी ख्रिश्चनांच्या चर्चेसवर दगडफेक करतो, मी बजरंग दलाचा आहे, मी शक्तिमान आहे, माझी बहुसंख्या आहे, कुमार सप्तर्षी करणार नाही. कुमार सप्तर्षी, सुरू झाली. तुम्ही ही जी द्वेषभक्त, तुम्ही हे जे द्वेषभक्त म्हणताय त्या द्वेषभक्तांचा उल्लेख स्पष्टपणे राष्ट्रपतींनी पॉवर ऑफ एव्हिल असा केलेला आहे. केशव उपाध्ये, पॉवर ऑफ एव्हिल म्हणजे नेमके कोण? या देशाबाहेरच्या शक्ती, कुणी पाकिस्तानी, कुणी कुरियन, कुणी म्यानमार, कुणी श्रीलंकन, कुणी चीनी, असं तर नाही ना? या देशातल्याच शक्तींविरोधात ते बोललेत. पॉवर ऑफ एव्हिलच्या विरोधात केशव उपाध्ये कारवाई होताना का दिसत नाहीये? सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट, आता आपण सगळी चर्चा मी ऐकत होतो, कुमार सप्तर्षीने आता बरंच काय काय सांगितलं की देशामध्ये आगडोंब उसळल्या वगैरे वगैरे. राष्ट्रपतींचं म्हणणं, राष्ट्रपती बोललेत, त्यांच्यावरती काही बोलावं आपण, काही असं काही नाही. राष्ट्रपतींचं म्हणण्याचा आदर आपण राखूया. पण मुळामध्ये हा देश सहिष्णू होता, सहिष्णू आहे आजही. मात्र या निमित्ताने हे सरकार जर 16 महिन्या, म्हणजे आता ते म्हणाले की 16 महिन्यापूर्वी काय मोदी सरकार आल्यापासून अशा घटना वाढल्या, म्हणजे 16 महिन्यापूर्वी काय बाबरी घटनेनंतर या देशात काय सर्व अगदी सरळ सुरळीत चाललं होतं? एकही घटना घडलेली नव्हती याच्यापूर्वी. फार लांब जायचं नाही, 29 तर मी बोलणारच, 29 तर मुद्देच मांडतो मी, पण फार नको, अजून 10 दिवस मागे जाऊ आपण. म्हणजे 29 नंतरचे 10 दिवस, 9 ऑक्टोबरचं उदाहरण घेऊ. प्रमोद पुजारी नावाच्या बेंगलोर मधल्या अशा, जशी दादरीची सेम घटना घडली अशी सेम घटना बेंगलोरमध्ये घडली. आता एकाने त्याचा उल्लेख केला का? दादरीबद्दल अतिशय तळमळीने बोललो मी. दादरीची घटना निषेधार्ह, निषेध करतो, त्यात जे कोण असतील त्याच्या शिक्षा झाली पाहिजे, ही भूमिका केंद्रापासून सर्वांनी, आमच्या सर्व लोकांनी मांडली. पण ही एकांगी झापडबंद जी पूर्वगामी ढोंगीपूर्वक शब्द तुम्ही वापरलात, त्या लोकांनी असं एक वातावरण जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की या देशात फक्त विचार आम्हीच करू शकतो, आम्हीच तेवढे विवेकवादी आहोत असं म्हणणं हीच खरी असहिष्णुता. मला कळत नाही, असहिष्णुता वाढली असं म्हणणं म्हणजे पुरोगामांचा द्वेष, त्यांच्याबद्दल मळमळ, त्यांच्याबद्दल विलाप, त्यांच्याबद्दल शोक, त्यांच्याबद्दल द्वेष असं तुमच्या मनात दृढ का झालंय? नाही, दृढ का? तशा उदाहरणं आहेत आमच्यात नाही, त्यांच्या मनात आहेत. हे सरकार आलं म्हणजे उठसूट उठायचं आणि एकांगी झापडबंद पद्धतीने टीका करायची. मी तुम्हाला, चला आपण ह्याच्या दादरीपासून सुरुवात करू. 29 सप्टेंबरला घटना घडली, 30 सप्टेंबर तिथं गेलं कोण? अरविंद केजरीवाल. नंतर दुसऱ्या दिवशी गेलं कोण? ओवैसी. म्हणजे आता अरविंद केजरीवाल अधिकार पण नाही, म्हणजे आपल्या राज्यातले तिथं बलात्कार थांबवता येत नाहीत, आपलं अधिकार क्षेत्र पण नाही, तरी तिथे गेले. ओवैसी माहिती तुम्हाला काय,
त्याच्यानंतर गेलं कोण तिथे, राहुल गांधी. आता ठीक आहे, जनतेने त्यांना वेळ दिला त्यामुळे ते जातात सगळीकडे पर्यटन करायला, पण या सगळ्या देशात जायचा अधिकार आहे. पण तिथे जाऊन टीका काय केली, तिथे राज्य सरकारचा एक चकार शब्द कोण बोललं नाही. बोललं कोण, जसं जणू काही मोदींनी ह्या सगळ्या घटनांच्या बद्दल वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला असं वाटतं की या घटना राज्य सरकारशी संबंधित होत्या, अगदी सर्व घटना. त्या बरं तुम्हाला करायचं ना, करा ना मोदी या केंद्र सरकार टीका, पण त्यावर राज्य सरकार टीका केली पाहिजे. मला तुम्हाला काही इतिहासाची आठवण करून द्यायची आहे. करूया. दादरी प्रकरण, काश्मीरमध्ये झालेली हत्या असो, किंवा बीफ पार्टी दिली म्हणून झालेली मारहाण असो, रामजादे हरामजादे असो, किंवा लव जिहाद असो, एकंदर मुस्लिम या देशाचे नागरिक नाहीत, त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं वक्तव्य असो, हे वातावरण किती सहिष्णुतेचं आहे, हे वातावरण या देशात 5000 वर्ष होतं का? तितकीच त्याच्यापेक्षाही टोकाची विधानं या देशामध्ये दुसरीकडून झालेली आहेत. त्याची चर्चा आपण करत नाही. आपण चर्चा मात्र केवळ काहीतरी विधानांची करतो आणि असं जणू काय भासवण्याचा प्रयत्न करतो की देशामधलं वातावरण खराब होत चाललेलं आहे. म्हणजे ओवैसींची भाषणे ही काय देशभक्तीने प्रेमाने ओथंबलेली आणि सगळी अशी असतात आपल्याला म्हणायचंय का? त्यावेळी मात्र आपण अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. दिग्विजय सिंगाची असतील, अगदी त्या लादेनजी पर्यंत उदाहरणं असतील, किंवा इथं मुंबईत झालेला हल्ला, मुंबईमध्ये त्यावेळी सगळे गप्पा होते. अहो फार लांबचं सोडून द्या, इथं जे ख्रिश्चन समाजाच्या नाटकाला विरोध झाला ते कोण बोललं, इथं अभियुक्त, इतर मात्र अभियुक्त फार गळचिपी होते. पण जे एखाद्या समाजाने एखाद्या नाटकाला विरोध करतो, नाटक पोलीस संरक्षणात पार पडतं, गप्पा बसतात. ही एकांगी धर्मनिरपेक्षता यांच्याकडे येणार आहे. कुमार सप्तशी तुमच्याकडे धर्मनिरपेक्षता सगळ्यात ख्रिश्चनांच्या नाटकाला जेव्हा विरोध झाला, बंदी आली, त्यावेळेला कुठे गेली ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई, तेव्हा तुमच्या पक्षानं काय भूमिका घेतली? तेव्हा तुमचा पक्ष रस्त्यावर आला का? नाही आला. राजू सातव, उदय सर, हे सगळे जुने रेफरन्सेस आता देत आहेत. जुने नाही, कालचा रेफरन्स आहे. नाही एक मिनिट, सातव साहेब, हा कालचा रेफरन्स आहे. सातव साहेब 4 दिवसापूर्वीचा आहे, जुना नाही. ऐकून घ्या, 4 दिवसापूर्वीचा आहे. एक मिनिट त्यांना बोलू द्या. उदय सर बोला. उदय सर यातला विषय समजून घ्या की हे सरकार यायच्या पूर्वीचा रेफरन्स थोडा वेळापूर्वी देत होते. अहो द्या ना रेफरन्स. तुम्ही जे काळं फासलं, शिवसेनेवाल्यांनी भाजपवाल्यांच्या तोंडाला काळं फासलं. आता आम्ही वाट पाहतोय भाजपवाले शिवसेनेच्या तोंडाला कधी त्या दिवशी. मुद्दा असा आहे, उपाध्ये साहेब, मुद्दा असा आहे की एकाला मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याला रडल्यासारखं करायचं. हे जे दोन अंकी नाटक सुरू केलेले तुम्ही लोकांनी, गिरीराज सिंगनं मारल्यासारखं करायचं, मुद्द्यावर मारल्यासारखं करायचं, साध्वीनं मारल्यासारखं करायचं, लोकसभा नाही मुद्द्यावरती बोला, करायचं, पार्लमेंट नाही मुद्द्यावरती बोला. तुम्ही नाटकाला विरोध केला त्यावेळी तुम्ही बोललात का? शांत राहायची विनंती करतो. लोकसभा पार्लमेंट नाही. मी दोघांना शांत राहायची विनंती करतो. डॉक्टर राजीव सातव, मी येतो तुमच्याकडे. कुमार सप्तर्षी, पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन चालायचं, त्यांच्या बाजूनं राजकारण केलं जायचं, त्यांच्या मतपेट्या भरवण्यासाठी म्हणून धोरणं ठरवली जायची, अशी वारंवार टीका व्हायची. तशा गोष्टी समोर आल्या होत्या. आता एक्झॅक्टली उलटं घडतंय. आता अल्पसंख्याकांचं लांगुल चालन सोडून द्या, त्यांनी हा देशच सोडावा, किंवा त्याहीपेक्षा जे बहुसंख्याक आहेत त्यांच्या दादागिरीचं राजकारण सुरू झालंय का? आपल्याला काय वाटतं कुमार सप्तर्षी? महात्मा गांधींनी नेतृत्व केलं स्वातंत्र्य लढ्याचं, त्यावेळेला मेजॉरिटिझम म्हणजे बहुसंख्याकवादाचा तीव्र निषेध केला आणि त्यांनी राष्ट्रवादाचा आशय बदलला. काँग्रेसकडे तो वारसा आहे, त्यांना तो नीट कळला नाही, काँग्रेसवाल्यांना तो वारसा नीट नाही कळला. तर तो आहे, 3 घटक होते राष्ट्रवादाचे. हिंदू मुस्लिम ऐक्य, याच्यात लांगुल चालनाचा काय प्रश्न आहे? हिंदू मुस्लिम ऐक्य, जाती निर्मूलन म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन, आणि तिसरं 100% एम्प्लॉयमेंट म्हणून चरखा. या 3 घटकांवर आपला राष्ट्रवाद, राज्यघटना उभी आहे. आज तुम्ही राज्यघटनेत सगळा गाभा बघितला तर तो आहे. प्रश्न असा आला की हिंदुत्ववाद्यांचा दबाव वाढला आणि हिंदुत्ववाद्यांना मतं मिळतात असं दिसायला लागलं. काँग्रेसवाले डगमगले आणि ते सॉफ्ट हिंदुत्ववादाचा आश्रय घेऊ लागले. हा उलट त्यांचा आरोप करा, लांगुल चालन वगैरे नाही, ते केलं असेल त्यांनी तर मेजॉरिटिझमचं लांगुल चालन केलेलं आहे. हा जो सॉफ्ट हिंदुत्ववाद, बाबरी मस्जिद मध्ये उघडून देणं, रामाची पूजा करणं, त्याच्यानंतर शहाबानो प्रकरण, हे सॉफ्ट हिंदुत्ववादाचे पुरावे आहेत. पॉइंट वेट. तर हे खोटं आहे. हा, आणि आता असं आहे
की मी उपाध्यायांकरता प्रश्न विचारते तेव्हा मी हात केला होता, पण त्यांच्यासारखी माझी पद्धत नाही की मध्ये गडबड करायची. तर माझं असं म्हणणं आहे त्याच्यात की तुम्ही जे सांगताय की याच्यापूर्वी घटना झाल्या नव्हत्या का वगैरे, तर ह्या घटना झाल्या होत्या का नव्हत्या हा सवाल नाही. तुम्ही एक दिवस 24 तास खाडा केला का? द्वेष बोलण्याशिवाय कशाला खाडा केला? बरं तुम्ही कधी आता कोणी सत्तेवर बोललं मला आहात. सांगा ना, तुमच्या सप्तर्षी. एका मला शब्दाला- सप्तर्षी तुमचा कोणी मुद्दा- द्वेष बोलले मला सांगा. तुमचा अशा सप्तर्षी- पद्धतीने तुम्ही बोलू नका. सप्तर्षी सप्तर्षी, तुम्ही देवी- तुमचा सप्तर्षी मुद्दा- मुद्देसूद बोला. तुमचा असं काय बोलू भाबडे नका. उगाचच काहीतरी सत्य बोलू बोलू नका. नका. सांगता तुम्ही कोणी मला. देशाची विधानं केली हा. आहे? भारतीय जनता पार्टीच्या साक्षी महाराज, शीर्षस्थ नेतृत्वाने तुम्हाला जर दोघांनाही- मोदी दोघांनाही पसंत शांत- मला तुमच्याबद्दल परदेशात- आदर आहे. शांत करायची विनंती करतो. आपण जाऊया भालचंद्र कांगो यांच्याकडे जाऊया. तुम्ही मुद्दा मांडलात दोघांनी. भालचंद्र कांगो, वल्लोपार्जित आहे का भारत? अमित शहा यांनी खट्टर असतील, साक्षी महाराज असतील यांना बोलावून खरमरीत समज दिली असं ऐकू येत आहे की त्याहीपेक्षा नरेंद्र मोदींनी दादरीवर बिहारच्या प्रचाराच्या निमित्तानं का होईना काही विधान केलं आणि हिंदू मुसलमानांनी एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा गरिबीविरुद्ध लढावं असा एक विचार मांडला. हे पुरेसं नाहीये? काय वाटतं आपल्याला? नाही, आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की मन की बात हे दर महिन्याला नरेंद्र मोदी करत असतात. ह्या मन की बात मध्ये त्यांनी या देशामध्ये घडणाऱ्या अशा गंभीर घटनांबद्दल काही मनातलं बोललेले आहेत असं बिलकुल दिसत नाही. त्यांनी दादरीबद्दल पण जे स्टेटमेंट केलं ते राष्ट्रपतींनी स्टेटमेंट केल्यानंतर नाईलाजानी केलेलं स्टेटमेंट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची जी आणि त्यांचे जे बोलवते धनी आहेत त्यांची जी वागण्याची पद्धत आहे ती स्पष्ट आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे तेव्हा बोलायचं आणि पाहिजे तेव्हा गप्प राहायचं ही त्यांची भूमिका आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की मध्यंतरी ज्या साध्वी बोलल्या हरामजादे रामजादे नावाचं, तेव्हा 2 दिवस पार्लमेंट बंद होती आणि नाईलाजानी मग नरेंद्र मोदींना बोलावं लागलं. परंतु नरेंद्र मोदी बोलल्यानंतर त्यांनी समज दिली असं सांगितल्यानंतर दिल्लीमध्ये प्रचाराचा प्रमुख म्हणून तिला नेमण्यात आलं आणि प्रत्येक मीटिंग मध्ये ती ओरडत होती आणि मग पब्लिक म्हणायची हरामजादे हरामजादे म्हणून. तसंच ते उत्तर प्रदेशमध्ये पण तसंच केलं की योगी आदित्यनाथला मुद्दामून इन्चार्ज करून टाकलं. हे तुमचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत महेश शर्मा, ज्यांच्या मतदारसंघात हे दादरी प्रकरण घडलं, त्यांची प्रतिक्रिया काय होती की हा ऍक्सिडेंट आहे. लेखकांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, या लेखकांनी त्यांचं लिखाण बंद करून टाकावं. म्हणजे जे सांस्कृतिक मंत्री आहेत ते किती म्हणजे संवेदनहीन आहे हे लिखलेलं आहे. त्यांनी अनेक स्टेटमेंट्स केलेले होते. बरोबर आहे. ही जी अशा अनेक असहिष्णुतेचा मुखवटा आणि चेहरा ही जी पद्धत आहे बरोबर आहे. त्याच्यावरच ब्रेकवर जाण्यापूर्वी भालचंद्र कांगो, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न त्यालाच धरून आहे. एकीकडे पंतप्रधान विधानं करतायत, त्या विरुद्ध स्टेटमेंट देत आहेत, परंतु तशा घटना थांबत नाहीयेत. एक प्रकारे त्यांच्याच पक्षाचे सहानुभूतीदार, त्यांनाच मानणारा वर्ग आता त्यांना जुमानेसा झालेला आहे. तो त्यांच्या कह्याबाहेर गेलेला आहे. त्यांच्यावर नरेंद्र मोदी यांचा प्रभाव जो होता तो कमी झालेला आहे. पंतप्रधानांचं एक प्रकारे असं वक्तव्य केल्यानंतरही, निषेध केल्यानंतरही अशा घटना घडत राहणं हे एक प्रकारे या देशात पंतप्रधानांच्या विधानांचं अवमूल्यन झालं असं म्हणता येईल का? भालचंद्र कांगो. नाही, फार गंभीरपणे हा मुद्दा घेण्याचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, बजरंग दल हे सगळे जे लोक आहेत त्यांना आता असं वाटतंय की पूर्ण राजकारण आपण उजवीकडे पसरवण्यामध्ये आणि मेजॉरिटेरियन ज्याला म्हणतो बहुमताकडे म्हणजे हिंदुत्ववादाकडे घेऊन जाण्यात यश मिळवलं असल्यामुळे आता बाकीच्यांचा विचार करायची गरज नाही. स्पर्धा आपल्यामध्येच आहे असं समजून मग आपल्यामध्ये जास्त मुस्लिम द्वेष कोणाचा, जास्त दलित देश कोणाचा, जास्त आक्रमक पाकिस्तान विरुद्ध कोण बोलतं, जास्त आक्रमकपणे कोण जातं, अशी ती स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की हे मोदींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी निर्माण केलेलं भूत आहे ते भूत आता मोकाट सुटलेलं आहे आणि त्यांना कसं कंट्रोल करायचं हे त्यांना आता समजत नाहीये. हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. हे अशा दृष्टीने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजेच एक प्रकारे या देशातला निधर्मीवाद आणि या देशातलं हिंदुत्वाचं होणारं ध्रुवीकरण अशी लढाई आहे. एका ब्रेक नंतर त्याची चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय असहिष्णुतेचा आगडोंब.
असहिष्णुतेचा आगडोम या विषयावर आपण चर्चा करतोय आणि चर्चेसाठी कुमार सप्तर्षी, भालचंद्र कांगो, राजीव सातव आणि केशव उपाध्ये आपल्या बरोबर आहेत. दुसऱ्या भागात ज्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत, ज्याचं सुतवाच मी ब्रेकवर जाण्यापूर्वी केला होता, तो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो मुद्दा आहे ढोंगी पुरोगामी आणि ध्रुवीकरण करू पाहणारे हिंदुत्ववादी यांच्यातली ही लढाई आहे का? ढोंगी पुरोगामी आणि ध्रुवीकरण करू पाहणारे हिंदुत्ववादी यांच्यातली ही लढाई आहे का? केशव उपाध्ये, या देशात जी एक लिबरल प्रेस आहे, या देशातले डावे विचारवंत आहेत, या देशात जो नेहरूवाद आहे, या देशामध्ये महात्मा गांधींनी मांडलेली जी भूमिका आहे, या सगळ्याचं नवीन आलेल्या सरकारला काही वावडं आहे का? कारण तुमच्या काही संघटना आता नथुराम गोडसे याची जयंती साजरी करण्याचं घाटतायत, त्याची पुण्यतिथी जोरदार साजरी होते, त्याचे पुतळे उभारा असं म्हणताय. उद्या जाऊन त्याच्या प्रतिमांचं एक प्रकारे उदात्तीकरण हेच या देशाला बघावं लागणार आहे. तुम्हाला या सगळ्याविषयी कोणत्याही संघटनेने नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलेलं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं विधानसभेमध्ये की अशा पद्धतीने कोणत्या नथुराम गोडसे उदात्तीकरण करण्यात कोणीही केलं तर ते चुकीचंच ठरेल, त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्यामुळे या पद्धतीचं चुकीचं काहीतरी आमच्या कुठल्या तरी संघटना असं करतायत, म्हणजे जे मी चुकीचं जे म्हणतोय, मी जे जो खोटा प्रचार म्हणतोय तो हा प्रचाराचा भाग आहे. मी तुमच्याबद्दल नाही, मी या लोकांबद्दल हरकत नाही. आपण तुमच्या ज्या आउटफिट्स आहेत ना, कारण तुम्ही काय माहितीये का, तुम्ही स्वतः बोलत नाही, तुम्ही हजार मुखांनी बोलत असता. तुमच्या संघटना सांगतो, राष्ट्रवादी प्रताप सेना, या एक समाधान सेना, हिंदू रक्षक दल, हे सगळे ना एक हिंदुत्वाचा हायपर लोकल अजेंडा घेऊन वावरतायत. सनातन संस्था देखील असाच प्रकारचा अजेंडा घेऊन वापरते असे त्यांचे आरोप होत आहेत. परंतु जर दोषी असेल तर कारवाई होतीये. परंतु या सरकारने पकडलं, म्हणजे हे सरकार जर हिंदुत्ववादी मानता तुम्ही किंवा गायीचं रक्षण असेल, गायीचं रक्षण असेल किंवा कुठलं गायीचं रक्षण असेल किंवा आणखीन एखादा असा मुद्दा असेल, याच्यावर या सगळ्या लोकलाइज असणाऱ्या संघटना जी एक अनएम्प्लॉइड युथची, बेरोजगारांची फौज लागते, ती फौज पुरवतात आणि तुम्ही वरतून त्यांना एक प्रकारे पाठराखण करत असता, प्रोटेक्शन करत असता. आणि जेव्हा राष्ट्रपती असं बोलतात त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर विधानं करून पांघरून टाकायचा प्रयत्न करता. पुन्हा दुसरी दादरी घडवायला तुम्ही मोकळे. अशा कुठल्याही आमच्या परिवारातल्या कुठल्याही संघटनेचं पाठराखण आम्ही चुकीच्या पद्धतीचं केलंय मला तुम्ही दाखवा, त्यावर आपण चर्चा करता येईल. जे कायद्याप्रमाणे असेल कारवाई, म्हणजे या कुठल्याही संघटनेशी तुमचा काही संबंध नाही. संघ परिवाराशी जे मला माहिती आहे अशा प्रकारे भडकाऊ भाषणं कुठल्याही आमच्या संघटनेच्या लोकांनी केली नाहीत, नंबर एक. किंवा अशा प्रकारचं तुम्ही दादरी बिदरी जे उल्लेख करतायत ते मी तुम्हाला एकांगीपणाचा उल्लेख त्यासाठी वारंवार करतोय. 29 तारखेला घटना घडली दादरीची घटना, पुन्हा सांगतो निषेधार्ह आहे, पण ते सगळे 3 नेते उलट धावले. एक मिनिट, 9 ऑक्टोबरला आता जी एक मी तुम्हाला बंगलोरची घटना सांगितली, एका हिंदू तरुणाचा तिथे अशाच पद्धतीने खून करण्यात आला. एकही आपण ना चर्चा घडवली, ना काही डिस्कशन केलं, ना कोणाच्या प्रतिक्रिया आल्या, ना कोणी चर्चा पुढे न्यायची आहे. दुसऱ्या पॅनलिस्टकडे पण जायचं. पण मला सांगा, या देशातले विचारवंत बरे ते एका विचारसरणीचे असतील, या देशातले लेखक, या देशातले साहित्यिक, हे सगळे राजीनामा देत आहेत, चिंता व्यक्त करतायत, पुरस्कार परत करतायत. त्यातलं आपण एक क्षणभर ढोंग म्हणूया की शिखांच्या वेळेला कुठे होते, अशी एक बिनतोड युक्तिवाद तुमच्याकडनं केला जाईल. पण मला तुम्ही सांगा, एक सरकार म्हणून, एक शासन म्हणून, तेही आपले नागरिक आहेत, त्यांचंही या देशातल्या कला आणि संस्कृतीमध्ये योगदान आहे, अशी भूमिका घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सरकारनं काय केलं का? तिकडे तुम्ही तुमची असहिष्णुता अधोरेखित केलीत आणि असहिष्णुतेच्या खाली सही केली. मुळात साहित्य अकादमीबाबत आम्ही काहीच हे केलं नव्हतं, ना तिथलं कुठं मंडळ बदललंय, ना त्यांच्या रचनेला काही धक्का लागला, असं काही सगळ्यात मुळात. दुसरी गोष्ट, या देशामध्ये कुठल्याही लिखाणाला कशाही पद्धतीने हे सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीने वागते म्हणून तुम्ही आक्रस्तायपणे लिहिण्याची परवानगी या देशात तर खुलेपणे येतात. काही सरकार तुमच्या केलेलं नाही. तुम्ही पुस्तकं छापा, भाषणं करा सरकार विरोधात, तो तुमचा अधिकार आहे, त्यात असण्याचा प्रश्नच येत नाही. आता तुम्ही तरी सुद्धा म्हणजे आता इतके राजीनामे इतकं बोलल्यानंतरही सरकारने एक सकार शब्द त्याबद्दल बोलले नाही. आता जर अशा पद्धतीने शेवटी जर तुम्ही एका सरकारवर टीका करत असाल तर या बाजूच्या लोकांना असं काही वाटलं की शीख हत्याकांड तुम्ही कुठे होता, तर चूक का? या सगळ्यात मोठी अडचण अशी आहे साहेब, डॉक्टर साहेब समजून घ्यायची गरज आहे की आपणच फक्त विचार करू शकतो आणि समोरचे विचार करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण या विचारवंतांची झाली. अस्वस्थ ते विचारवंत आहेत, आम्ही नाही आहोत. त्यामुळे त्या अस्वस्थतेनं की हे विचार करू शकतात त्यामुळे ते अस्वस्थ अजिबात नाही वाटत. नाही, उलट समोरच्याला विचार करता येतो ह्याच्या विवेकवादाचा वसा फक्त त्यांच्याचकडे आहे, बाकी विवेक कुणी करतच नाही. ही जी ठाम धारणा वर्षानुवर्षाची आहे त्याला धक्का लागल्यामुळे ही अस्वस्थ मंडळी आहेत. तो प्रॉब्लेम आहे. राजीव सातव,
एक प्रकारे काँग्रेसच्या काळामध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन झालं आणि एक प्रकारचा पुरोगामित्वाचा नारा या देशात होता. परंतु आता मात्र ते सगळं चित्र पालटलं आणि जे जे पुरोगामित्व म्हणून तुमच्या सरकारनं केलेलं होतं ते सगळं पुसून टाकायचं आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो एक ध्रुवीकरणाची प्रक्रिया या देशामध्ये सुरू करायची ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हे जरी खरं असलं तरी याची बीजं कुठेतरी आपल्या सरकारच्या काळातच रोपली गेलेली होती. राजू सातव, मागच्या 16 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर ह्यांनी ज्या पद्धतीनं एक ड्रामॅटिक प्रेझेंटेशन चाललंय यांचं, एकानं मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं. महेश शर्मा यांच्याच मंत्रिमंडळातला मंत्री, गिरिराज सिंग यांच्याच मंत्रिमंडळातला मंत्री, जेवढे काही वाचाळपणे बोलतात ते सगळे ह्यांच्याशी संबंधित लोक आहेत. जेवढं जमेल तेवढं बोलू द्यायचं, अंगलट आलं की सांगायचं आमचा काही संबंध नाही. मग तुमचा संबंध नाही तर तुम्ही राजीनामा घेताय का? राजीनामा अजिबात घेत नाही. राजीनामा घेणार नाही, त्यांना प्रमोशन देऊन अजून ताकदीने जबाबदाऱ्या देणार भांडण लावण्यासाठी. युपी सरकार त्यांचं गुजरात मॉडेल जर काही असेल तर हे खरं गुजरात मॉडेल आहे. हे त्यांचं खरं गुजरात मॉडेल आहे. महेश शर्मांचा राजीनामा नाही घ्यायला पाहिजे. युपी सरकार राजीनामा नाही घ्यायला पाहिजे. राजीनामा नाही घ्यायला पाहिजे. जे खासदार राजीनामा नाही घ्यायला पाहिजे. बलात्काराचा आरोप आहे. तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यांवर बलात्काराचा आरोप आहे. राजस्थानमध्ये तुमचं सरकार आहे. राजस्थानमधल्या तुमच्या सरकारनं त्याच्यावर दोघांना शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही त्यांचं टेम्परेचर, दोघांनी असहिष्णुता सोडू नये. दोघांनी असहिष्णुता. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या केशव उपाध्ये. राजीव सातव जे सांगतायत त्यातला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मला सांगा, इसिस 2 फेब्रुवारी 15 यावर्षी इसिसनी ज्या हत्या केल्या त्याचा निषेध करण्याचं वक्तव्य स्पष्ट शब्दात, अनस्टिंटेड, कुठेही निसंदिग्धपणे, कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही, थेट पंतप्रधानांनी त्याचा निषेध केला. तितक्याच थेटपणानं दादरीचा निषेध का नाही करता आला? दुसऱ्या दिवशी ज्यावेळी घटना घडली तर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितलं की अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये, टॉलरन्स अशा चुकीच्या पद्धतीने घडता कामा नये. हे दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने स्पष्ट केलं. आपण तारीखवर काढून बघा. राजकारण करतात ती काँग्रेस आणि बाकीची मंडळी राजकारण करतात या ह्याच्यावर. आणि पंतप्रधानांनी केलं 2 वेळा बिहारच्या सभेत ते बोलले, आता आपण उल्लेख केला, त्याच्यानंतर बोलले. त्यामुळे पंतप्रधानांची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ याच्यामध्ये. यात राजकारण आमच्याकडून केलं जात नाही, राजकारण केलं जातं काँग्रेस आणि या सगळ्या लोकांकडून केलं जात आहे. ती लोक अस्वस्थ आहेत त्याच्यातनं. मला कुमार सप्तर्षी, गुलाम अली आणि अखलाक याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. गुलाम अली हे काही झालं तरी एक पाकिस्तानचे नागरिक आहेत. ते कलावंत आहेत, त्यांनी इथे गायला पाहिजे गायला नको याच्यावर मतभेद असू शकतो. परंतु अखलाक हा मुसलमान, हा आपल्या देशाचा नागरिक होता, तो मतदार होता. म्हणजेच एक प्रकारे या दोघांना ज्या प्रकारची वागणूक या देशात मिळाली आणि ज्या प्रकारच्या रिॲक्शन्स सरकार आणि त्याच्या बरोबरच्या इतर सर्व संघटनांनी दिला, हे सगळं पाहता या दोघांमध्ये आता काहीही फरक उरलेला नाही अशी परिस्थिती आहे. कुमार सप्तर्षी, असं आहे की ही माणसं जे द्वेषाचं चक्रीवादळ यांनी आणलेलं आहे, जिथे द्वेष असतो तेथे देश असू शकत नाही. तर या चक्रीवादळ जे द्वेषाचं आणलेलं आहे आणि हिंदू हा असा नाहीये, हे हिंदुत्ववादी सांगतात, त्याचा काही हिंदू धर्माची संबंध नाही. हिंदुत्ववादी हा राजकीय संप्रदाय. त्यांना असं वाटतं की आपण हिंदूंचा कैवार घेत घेत मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचा द्वेष करीत करीत हिंदूंना मतदान आपल्याकडे झुकवून देऊ, हिंदूंचं मतदान, एवढंच त्यांचा उद्दिष्ट आहे. त्यांना हिंदू धर्माचा अभ्यासही नाही. मग याच्यामध्ये झालंय काय की RSSला एक अडचण होती, संघ परिवाराला, की त्यांचं केडर ऑर्गनायझेशन असल्याने त्यांच्याकडे मास नेता नव्हता. जनता पार्टीमध्ये आल्यामुळे त्यांना 2 नेते मिळाले, एक अटल बिहारी वाजपेयी आणि एक आडवाणी. तर त्यांचं असं ठरलं होतं की मवाळ एक मुखवटा म्हणून अटल बिहारी दाखवायचे आणि कठोर म्हणून आडवाणी दाखवायचे. आता त्यांना असं वाटतंय आता आम्हाला मवाळ चेहऱ्याची गरज नाही, आम्ही ह्या पद्धतीनं हिंदूंना मामा बनवू शकतो. द्वेषानं, मुस्लिम द्वेषानं आपण हिंदूंना आपल्याकडे वळवू शकतो. कुमार सप्तर्षी कॉन्फिडन्स आल्यामुळे. कुमार सप्तर्षी मी बोलू का मध्ये?
त्यांना एकच एक मिनिट नाही बोला बोला एक- कुमार एक सप्ताशी बोला. तर यांना तुम्ही नका बोलू ठीक आहे, नका बरोबर. बोलू मध्ये तर आक्रमक यांचे जे आउटफिट्स आहेत 40-50 विश्व हिंदू परिषद असेल, सनातन प्रवाह असेल, हिंदू जागरण समिती असेल, विश्व हिंदू परिषद, या सर्वांचे नेते क्रिमिनल आहेत. मी फार जबाबदारीने अभ्यास करून म्हणतोय हे गुन्हेगारी नेतृत्व यांनी राजकारणात आणलंय आणि स्वतःचा चेहरा RSSचा मवाळ ठेवलाय. म्हणून त्यांना भाजपचा चेहरा आता आक्रमकच पाहिजे, कारण ते अपत्य आहे. आम्ही अपत्याला हुकूम दिलाय. तर हे अशा पद्धतीनं चाललेले देशाला घातक आहे. यांचं राज्य रिपीट होण्याचा धोका नाही. भालचंद्र या पद्धतीने एक गंभीर आरोप त्यांनी केलाय. सप्तर्षीजी आपण जबाबदार नागरिक आहात. कुठले क्रिमिनल आहे तो? सप्तर्षीजी आपण जबाबदार आहात. कुठले क्रिमिनल नेते आणलेत मला जरा सांगा. कुठले क्रिमिनल नेते? हे सगळे क्रिमिनल नेते आहेत. हे सगळे क्रिमिनल नेते आहेत. कशा पद्धतीने ज्येष्ठ आहात आपण सगळे. तुम्ही आत्ताच बोला सगळे क्रिमिनल नेते. ही अशी पद्धत. दोन गोष्टी चुकीचा. आपण जुने आहात, जुने अभ्यासक आहात. मुळामध्ये काय आणि जनता पक्षामध्ये दोन नेते मिळाले. अटलजी आडवाणी हे पूर्वीपासून आमचे नेते त्या देशात होते. त्यामुळे आपण इतिहास खरा सांगाल शिका. हीच खरी अडचण आहे. खोटं बोलू म्हणजे खोटं बोलायचं, एकांगी बोलायचं. हे बोला. क्रिमिनल कुठले क्रिमिनल नेते? सगळे भाजपचे नेते. असं वाटतं ते बोलायचं. कुमार सप्तर्षी जनता पक्षापूर्वी अटलजी आडवाणी देशात नेते होते. थोडा माझ्यापेक्षा इतिहास तुमचा जास्त चांगला आहे, तो खरा सांगा. हेच आमचं म्हणणं. बाकीची तक्रार नाही तुमच्याबद्दल. माझ्या घरावर हल्ला केले मी दोघांनाही सैतान मी पाहिलेला आहे. ही असहिष्णुता मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. माझ्या घरावर हल्ला केला मी दोघांनाही अशा प्रकारच्या असहिष्णुतेला प्रतिष्ठा मिळाल्यामुळं त्याचा जोर तर वाढतोच आहे. त्याहीपेक्षा सुद्धा एक दुसरा धोका मला दिसतोय. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि एकूणच सगळ्या आंतरराष्ट्रीय एरिनामध्ये आपली आत्ताची साऊथ ईस्ट एशियामध्ये अशी प्रतिमा होती की इथं एकमेव असा देश की जिकडे विविधतेतली एकता आहे आणि इकडे लोकशाही टिकलेली आहे. वी आर द स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रेसी, वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी. परंतु आता अशा प्रकारच्या घटनांमुळं कुठेतरी लोकशाहीच्या मूलभूत मूल्यालाच धक्का पोचतोय. मला 2 मिनिटं बोलून द्या. बोला. आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारताची डागाळली गेलेली आहे यात काही शंका नाही. परंतु ही आत्ताच नाही, गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत या देशामध्ये, बाबरी मस्जिद पडण्याचं प्रकरण असो, नंतर झालेल्या दंगली असो, मग गुजरातच्या दंगली असो, 84 साली शिखांची हत्याकांड असो, या सगळ्या भूमिकेमधून भारताची एक आंतरराष्ट्रीय प्रतिमा जी आहे ती निश्चितपणे डागाळली गेलेली आहे आणि त्याची प्रक्रिया आता वेगवान सुरू झालेली आहे. मला फक्त चर्चेमध्ये एक वेगळा मुद्दा आणायचा आहे जो मला वाटतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी विचार करण्याचा मुद्दा आहे. भिंद्रनवालेचं प्रकरण मला वाटतं आपण सगळे विसरू नये. शिखिस्तानचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या देशामध्ये अतिरेकी भूमिका करणाऱ्या भिंद्रनवालेंना पाठीशी घालून राजकारण करण्याचा प्रयत्न किती महागात पडला या देशाला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ऑपरेशन ब्लू स्टार असेल, इंदिरा गांधींची हत्या असेल, 84चं हत्याकांड असेल, हे ह्या अतिरेकी शक्तींना, अशा असहिष्णू शक्तींना पाठीमागे राजकारणासाठी घालण्याचं पाप करण्यामध्ये भारताला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे. ती चूक मला वाटतं काँग्रेसनी नंतर केली. शहाबानू प्रकरणामध्ये घटना दुरुस्ती केली, राम जन्मभूमीचे तारे जे कुलूप उघडलं आणि अडवाणी आणि मंडळींना मुक्त रान करून दिलं. आणि मग 92 सालची जी घटना घडली ज्याच्यामध्ये सगळ्यांनी आश्वासन देऊन देखील कोणाला ते रोखता आलं नाही आणि ती बाबरी मस्जिद दिवसा ढवळ्या पाडून देखील आतापर्यंत आपल्या देशातल्या लोकशाही सरकारला त्या गुन्हेगारांना शिक्षा करता आलेली नाही. ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे आणि ज्याच्यामुळे अशा प्रवृत्तींची मस्ती वाढलेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारच्या भस्मासुरांना जे अभय देतात त्यांना 1984 सारखं सैन्य वापरून या देशामध्ये परत एकदा या देशाची घटना असहिष्णुता परंपरा यांचं रक्षण करावं लागतंय. ही बारी येऊन असेल. तुम्ही जो मुद्दा मांडताय, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो शिखांमधल्या अतिरेक्यांचा होता. तुम्ही जो मुद्दा मांडताय तो मुसलमानांमधल्या अतिरेक्यांचा होता. सवाल हाच तर आहे की या देशातले हिंदू मुस्लिम लढतायत का या देशातले हिंदू धर्मांधवादी आणि मुस्लिम धर्मांधवादी जे अत्यंत मूढभर आहेत ते लढतायत. नेमकं आपण कोणाबद्दल बोलतोय? हिंदू मुस्लिम विरोधाबद्दल बोलतोय का हिंदू धर्मांधतेबद्दल आणि मुस्लिम धर्मांधतेबद्दल बोलतोय? आपण गल्लत करतोय का ह्याच्यात? भालचंद्र कांगो,
जगा नाही, गल्लत बिलकुल नाही. खरी लढाई या देशामधले आधुनिक मानवतावादी सहिष्णू हिंदू विरुद्ध जे सहिष्णू नाही ते मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, हिंदू जे असहिष्णू आहेत, जे धार्मिक वर्चस्ववाद किंवा ज्याला शक्तीला अवास्तव स्थान देऊन समजदारीला जे कमजोरी समजतात, सहिष्णुतेला, सामंजस्याला जे कमजोरी समजतात, अशा माणसांची लढाई सगळ्या जगात चालू आहे. आणि हिंदुस्थान त्याला अपवाद नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा देश स्वतंत्र झाला तेव्हाही इथे हीच लढाई होती. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही मंडळी जी आहेत ते हिंदूंचंच प्रतिनिधित्व करत होती. पण कुठल्या हिंदूंचं? जे सहिष्णू आहेत, बहुविध परंपरेला मानणारे, त्यांचं प्रतिनिधित्व करत होती. आता जे स्वतःला हिंदुत्वाचे प्रतिनिधी म्हणतात ते अशांचं प्रतिनिधित्व करू इच्छित नाही. ही खरी हा खरा पॉइंट वेट बोला. कांगोसे, मला एक छोटा प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांचा निषेध केला, मी दादरीपासून सगळ्यांचा निषेध मी पण करतो. मला एक सांगा, जसं तुम्ही सगळ्या हिंदुत्ववाद्यांचा निषेध करता, काय मिलिटरी काय आता तुम्ही भाषा वापरलीत, तसाच प्रश्न तुम्ही केरळ आणि पश्चिम बंगालच्या कम्युनिस्टांनी जे हत्याकांड केलं त्याचा निषेध तुम्ही करता का? का ती मात्र तिचा सहिष्णुतेचा काही संबंध येत नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्या केरळ कम्युनिस्टांनी जे केलं, ज्या संघसंघ हत्या केल्या, ज्या पश्चिम बंगालमधल्या ज्या घटना घडल्या, अनेक घटना त्या सांगता येतील, त्या सगळ्यांचा निषेध आपण करतात कम्युनिस्टांचा का? तो तिथे सहिष्णुतेचा काही संबंध आहे असं तुमचं म्हणणं आहे का? ते सहिष्णुच आहेत कम्युनिस्ट सगळे, हे आम्हाला सांगून टाका. आता कम्युनिस्ट सहिष्णुता बोलायला हाच मोठा विनोद आहे. पॉइंट वेट चळवळीमध्ये होणारे जे काही हत्या असतात, राजकीय असतात, त्याचा निषेधच करावा लागतो. परंतु एक डिझाईन म्हणून, अपघात म्हणून झालेल्या घटना आणि डिझाईन म्हणून झालेल्या घटना याच्यामध्ये तुम्हाला फरक करावा लागतो. म्हणजे बघा, संघाच्या लोकांनी कम्युनिस्टांना मारलेलं नाहीये केरळमध्ये. कुठे मारलं? सगळा इतिहास आहे केरळ आणि पश्चिम बंगालचा इतिहास काढून बघा काय घडते. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी तिघांनाही सांगतो, कृपा करा, चर्चा सहिष्णुपणे होऊ द्या. एक्झॅक्टली. राजीव सातव, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, परंतु आता भालचंद्र कांगोनी बाबरी मशिदीचा मुद्दा काढला आणि त्याहीपेक्षा सुद्धा आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा मुद्दा काढला, म्हणून हा प्रश्न माझ्या समोर येतोय. त्याचं उत्तर आपल्याकडून हवंय. बाबरीमुळे किंवा बाबरी मशीद पडण्यामुळे उदय सर, एक प्रकारे राजीव सातव, एक प्रकारे आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन झाली, हे तर आपण मान्य केलंच पाहिजे. परंतु हे जेव्हा घडलं त्यावेळेला काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं. मगाशी आपण असं सांगितलं की अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा ज्या राज्यात त्या घडतात त्याच्या मुख्यमंत्र्याला आणि त्याचबरोबर प्रधानमंत्र्यालाही जबाबदार धरलं पाहिजे. मग या न्यायानं बाबरीसाठी तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंह राव यांना देखील आपण जबाबदार धरलं पाहिजे. जर दादरीसाठी मोदी जबाबदार असतील तर बाबरीसाठी नरसिंह राव का नाहीत? राजीव सातव. उदय सर, बोला. जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे, बाबरीबद्दल तर आपण चर्चा करूच, परंतु आता चर्चा जी चाललेली आहे ती मागच्या 16 महिन्यामध्ये आता पुन्हा ते इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही जे सामाजिक घटना आहेत, ज्या पद्धतीनं धर्माधर्मामध्ये द्वेष वाढवण्याचं काम चालू आहे, त्याच्या संदर्भातला आपला ही चर्चा चाललेली आहे. दुसरं, तुम्ही सांगताय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली इमेज खराब झाली. निश्चितपणानं आपली इमेज खराब झाली, फार मोठ्या पद्धतीनं आपली इमेज खराब झाली. कारण ज्या पद्धतीनं मोदी साहेब बाहेर जाऊन ड्रामेबाजी चालू आहे, कारण देशामधली ड्रामेबाजी आता संपली, आता बाहेर जाऊन ती ड्रामेबाजी सुरू केलेली आहे. आणि तुम्ही बाहेर जाऊन रडताय, तुम्ही सांगता की माझ्या आईनं खूप कष्ट केले. तुमच्या आईनं कष्ट केले तर पंतप्रधान निवासात आणा, आईनं कष्ट केले तर आईला बरोबर घेऊन फिरा. ज्या पद्धतीने हे सगळं चालेल सर, एकच मिनिट मला तुम्ही वेळ द्या. त्याच्यावर ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे सर, आपण मगाशी असं विधान केलं होतं राजीव सातव, मगाशी आपण विधान केलं होतं की अशा प्रकारच्या घटनांना ते राज्य, त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पण जबाबदार असतात. तर मग दादरीला जर मोदी जबाबदार तर बाबरीला नरसिंहराव का नाही? बाबरीच्या संदर्भामध्ये सर, बाबरीच्या संदर्भामध्ये आमच्याकडून झालेल्या चुकीचं एकंदरीत आम्हाला प्रायश्चित्त मिळालेलं आहे. त्या संदर्भात आम्ही त्याच वेळी माफी मागितलेली आहे. परंतु मोदींना माफी मागायला, मोदींना मौन सोडण्यासाठी राष्ट्रपतींची वाट पाहावी लागली. राष्ट्रपतींनी ज्यावेळेस दट्टा मारला त्यावेळेस मोदींनी मौन व्रत सोडलेलं आहे. दररोज 10-10, 20-20 वेळा ट्विट करणारे मोदी साहेब, नेपाळमधल्या भूकंपाची माहिती सांगणारे मोदी साहेब, दादरीच्या प्रकरणात चूप बसले, अनेक प्रकरणामध्ये मोदी सविस्तर अगदी ठरवून चूप बसतायत. हे चालणारं नाही. मोदी सरकार आहे आणि मोदी याला जबाबदार आहेत. अगदी बरोबर आहे. मी तुमच्या मताशी सहमत झालो असतो, परंतु या सगळ्याची सुरुवात तू मयमे जर करायचं झालं तर बाबरीवर आम्ही गप्प होतो, आता दादरीवर हे गप्प आहेत. प्रेक्षको,
आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद आहे ती इथली लोकशाही. सगळ्यांना समान हक्क देणारी आपली राज्यघटना. आपली राज्यघटना इतकी सर्वसमावेशक आणि लोकशाहीवादी आहे की या घटनेच्या गाभ्याला बाधा आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत की काय असं वाटतंय. जगातले अनेक देश त्यांनी लोकशाही रुजवायचा खूप प्रयत्न केला. लोकशाही रुजवणं हे किती अवघड आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर पाकिस्तानकडे बघा, अफगाणिस्तानकडे बघा, आपल्या म्यानमारकडे बघा. इथल्या घटनांमधून रोज समोर येत असेल तो लोकशाहीचा वध, लोकशाहीचा खून. त्यामुळेच आपल्या देशाचं सहिष्णू स्वरूप टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. आता या चर्चेच्या निमित्तानं देखील काय प्रकारची सहिष्णुता हे आपल्या समोर आलंय. एकीकडे असहिष्णुतेची बीजं पेरणाऱ्यांनाही आपण नेमकं काय करतो आहोत याचं भान असणं जसं गरजेचं आहे, तसंच अशा देशात फूट पाडणाऱ्यांना सरकारनं वेसन घालणं देखील गरजेचं आहे. सध्या जे काही प्रयत्न सुरू आहेत ते अपुरे ठरत आहेत. त्यामुळे थेट राष्ट्रपतींना एकदा नव्हे तर दोनदा या विषयावर बोलावं लागलं. राष्ट्रपतींची नैतिक ताकद मोठी आहे. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता थेट कृती करायची जबाबदारी आहे ती केंद्र सरकारची आणि विविध राज्य सरकारांची. असहिष्णुतेला धोका निर्माण करणारे भले सरकारच्या जवळचे जरी असतील तरी त्यांच्यावर कारवाई करताना सरकारनं कधी कचरता कामा नये. आपल्या देशाच्या भल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे, आजच्यासाठी आणि उद्यासाठी देखील. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.